Good morning, everyone. Welcome to the online classroom of organizational behavior. So, in today's session, we are going to discuss about different theories of personality. In the earlier session, we discussed different traits and determinants of personality. So, today we will discuss different theories, which are different theories of personality and how that theories affect the behavior of an individual. Okay. So there are four types of theories given by different psychologists. So this concept is completely the subject of psychology. So you have to concentrate on each theory. Okay. So first of all, job fit theory, then Freudian theory, or it also called as psychoanalytical theory. Then the next one is neo-Freudian theory or socio-psychological theory, and the fourth one is सेल्फ थेअरी. ओके. तर आपल्याला पर्सनॅलिटीच्या थेअरीज पाहायच्या आहेत की पर्सनॅलिटी हा जो काही कन्सेप्ट आहे या कन्सेप्टच्या वेगवेगळ्या सायकोलॉजिस्टनी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या थेअरी दिलेल्या आहेत, तर त्या थेअरीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. याआधी आपण पर्सनॅलिटीचे डिटर्मिनंट्स काय आहेत हे पाहिले आणि कोणते कोणते ट्रेट्स आहेत ते डिफरंट ट्रेट्स पण आपण डिस्कस केले. तर आज आपण ह्या 4 थेअरी डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम जॉब फिट थेअरी. ओके. सो लिसन केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड ईच थेअरी. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, जॉब फिट थेअरी. Job fit theory states that proper assessment of an individual's personality helps in knowing the degree to which they are fit for a job. ओके. तर जॉब फिट थेअरीनुसार की असं सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची असेसमेंट केली जातं. ओके. पर्सनॅलिटीचे त्याच्या असेसमेंट केली जातं. कशासाठी असेसमेंट केली जातं की तो इंडिव्हिज्युअल त्या पर्टिक्युलर जॉबसाठी किती फिट आहे. ओके. तर ही कशी केली जातं? देर आर न्यूमरस टेक्निक्स सच ॲज कॉम्पिटन्सी बेस्ड इंटरव्ह्यूज, सायकोलॉजिकल टेस्ट, सिच्युएशनल ॲनालिसिस एक्सेट्रा. दीज आर यूज टू ॲसेस द इंडिव्हिज्युअल्स कॉम्पिटन्स टू मॅच विथ द ऑर्गनायझेशन्स कॉम्पिटन्सीज. म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जेव्हा जॉब द्यायचं असतं तेव्हा ती ऑर्गनायझेशन काय करतं, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतं. त्यामध्ये कॉम्पिटन्सी बेस्ड इंटरव्ह्यू घेतले जातात, काही सायकोलॉजिकल टेस्ट घेतल्या जातात किंवा काही सिच्युएशनल ॲनालिसिस केलं जातं. त्यानुसार त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची टेस्ट केली जातं की हा पर्टिक्युलर व्यक्ती या जॉबसाठी किंवा ह्या पर्टिक्युलर जॉब डिस्क्रिप्शनसाठी मॅच होणार का. ओके. व्हेन द पर्सनॅलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल इज मॅच्ड विथ राईट जॉब इन द राईट ऑर्गनायझेशन, इट इन्क्रीजेस द प्रोडक्टिव्हिटी अँड रेड्युसेस द टर्नओव्हर. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जर मॅच झाली त्या पर्टिक्युलर जॉबला, तर नक्कीच त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती प्रोडक्टिव्हिटी वाढणार. ओके. तर जॉब फिट थेअरीमध्ये हे सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी ॲसेस केली जातं. कशासाठी ॲसेस केली जातं की तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल त्या पर्टिक्युलर जॉबसाठी किंवा त्या पर्टिक्युलर जॉबच्या लायक आहे की नाही, हे ज्या थेअरीमध्ये पाहिलं जातं त्यालाच आपण काय म्हणतो, जॉब फिट थेअरी. ओके. तर ही होती पहिली थेअरी, जॉब फिट थेअरी. तुम्हाला समजलं असणार, एखाद्या इंडिव्हिज्युअलला जर ऑर्गनायझेशनमध्ये घ्यायचं आहे तर त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात. तर त्या कशासाठी घेतल्या जातात की तो पर्टिक्युलर व्यक्ती ते ऑर्गनायझेशनमध्ये जे काही जॉब आहे तो व्यवस्थित करू शकणार का किंवा त्यामध्ये त्या ॲबिलिटीज आहेत का याची ॲसेसमेंट केली जातं. ओके. देन द नेक्स्ट वन इज फ्रेउडियन और सायकोॲनालिटिकल थेअरी. ओके. अकॉर्डिंग टू सिगमंड फ्रेउड, human personality is a complex and has more than one component. That is the id, the ego, the superego. These components work together to create complex human behavior. आता या थेअरीमध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे, ही थेअरी कोणी डेव्हलप केलेली आहे, एक फेमस सायकोलॉजिस्ट आहे सिगमंड फ्रेउड. तर सिगमंड फ्रेउडनुसार पर्सनॅलिटी जी असतं, ह्युमन पर्सनॅलिटी ही कॉम्प्लेक्स आहे
आणि पर्सनॅलिटीचे वेगवेगळे कंपोनंट्स असतात. तर ही पर्सनॅलिटी वेगवेगळे कंपोनंट्स मिळून प्रत्येक इंडिव्हिज्युअलची होत असतात. तर ते कोणते कोणते कंपोनंट आहेत? 3 कंपोनंट आहेत, द इड, द इगो अँड द सुपर इगो. द इड हा शब्द जो आहे हा ग्रीक लँग्वेजमधून ओरिजिनल घेतलेला आहे. त्याचा अर्थ होतो आय, म्हणजे मी. ओके, पण सायकोलॉजीच्या थेअरीमध्ये त्याला आपण प्रोनाऊन्स करताना कसं म्हणू? इड, द इगो अँड सुपर इगो. तर आता हे 3 कंपोनंट कसे आहेत आपण आता हे डिस्कस करणार आहोत. तर फ्रुइड्स थेअरीला सायको ॲनालिटिकल थेअरीसुद्धा म्हणतात. ओके, तर पहिला कंपोनंट आहे द इड. इट इज द ओनली कंपोनंट ऑफ पर्सनॅलिटी विच इज प्रेझेंट फ्रॉम बर्थ. इड हा जो कंपोनंट आहे पर्सनॅलिटीचा, हा कंपोनंट कोणत्याही इंडिव्हिज्युअलच्या बर्थपासून म्हणजे जन्मापासून त्या पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये असतो. धिस ॲस्पेक्ट इज एंटायरली अनकॉन्शियस अँड इन्क्लूड्स इन्स्टिक्टिव्ह अँड प्रिमिटिव्ह बिहेवियर. म्हणजेच हा जो ॲस्पेक्ट आहे द इड, हा एंटायरली अनकॉन्शियस आहे. ओके, प्रत्येक व्यक्तीच्या 3 स्टेट असतात, तुम्हाला माहिती आहे. 3 स्टेट्स कोणत्या असतात? कॉन्शियस, अनकॉन्शियस, ओके, आणि सबकॉन्शियस. अशा 3 स्टेट्स असतात माइंडच्या. तर तुम्हाला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की द इड हा जो कंपोनंट आहे हा जन्मापासून असतो. आणि तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं झालं की अनकॉन्शियस का म्हणतो, कारण हा कंपोनंट बाय बर्थ म्हणजे लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त आढळतो. म्हणजे द इड हा जो कंपोनंट आहे तर तो कसा आढळतो? द इड वर्क्स ऑन प्लेजर प्रिन्सिपल विच स्ट्राइव्स फॉर इमिजिएट ग्रॅटिफिकेशन ऑफ ऑल डिझायर्स, वॉन्ट्स अँड नीड्स. या कंपोनंटनुसार किंवा हा कंपोनंट जर एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये प्रेझेंट आहे, ओके, इंडिव्हिज्युअलच्या पर्सनॅलिटीमध्ये 3ही कंपोनंट मिक्स असतात, बट फक्त जर इड प्रेझेंट आहे तर या प्रकारचे व्यक्ती किंवा या प्रकारचे इंडिव्हिज्युअल्स काय करतात? त्यांना लवकर ग्रॅटिफिकेशन पाहिजे. म्हणजेच एखादी कोणतीही गोष्ट किंवा एखादी डिझायर आहे तर त्यांना ती लवकरात लवकर पाहिजे किंवा त्यांना सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते शांत राहत नाहीत. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक लहान बाळ आहे, त्या लहान बाळाला जर भूक लागलेली आहे तर एक लहान बाळाचं मन हे अनकॉन्शियस मन असतं. त्याला बाहेरच्या गोष्टी किंवा समाजात काय चालू आहे ह्या गोष्टी लहान लेकरांना समजत नाही. जोपर्यंत त्या लहान लेकराची भूक जाणार नाही तोपर्यंत तो बाळ रडत राहणार. का रडत राहणार? की जोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. ओके, जर हेच उदाहरण आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचं घेतलं तर काही इंडिव्हिज्युअल्स असे असतात की त्यांना एखादी जर कोणती गरज आहे तर ती गरज त्याची पूर्ण होईपर्यंत ते त्या गोष्टीच्या मागे राहतील. ओके, म्हणजेच हा जो एक प्रिन्सिपल आहे किंवा हा जो एक कंपोनंट आहे द इड, हा प्लेजर प्रिन्सिपलवर चालतं. म्हणजेच लवकरात लवकर कोणती गोष्ट भेटण्यासाठी जे तडफडतात किंवा जे काही खूप जास्त प्रयत्न करतात की जोपर्यंत ही गोष्ट मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाहीत, तर त्याच कंपोनंटला आपण द इड असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल, ॲन इन्क्रीज इन हंगर अँड थर्स्ट शूड प्रोड्यूस ॲन इमिजिएट अटेम्प्ट टू ईट ऑर ड्रिंक. म्हणजे लवकरात लवकर जर भूक लागलेली आहे किंवा तहान लागलेली आहे तर जोपर्यंत ती डिझायर पूर्ण होणार नाही तोपर्यंत प्रयत्न करणं, हा झाला एक कंपोनंट. अशा पर्सनॅलिटीवाले पण लोक असतात, ओके, जे प्लेजर प्रिन्सिपलवर कामं करतात. देन द नेक्स्ट वन इज द इगो. ओके, द इगो इज अ कंपोनंट ऑफ पर्सनॅलिटी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डीलिंग विथ रियालिटी. म्हणजे या प्रकारचे जे लोक असतात जे द इगो हा प्रिन्सिपल फॉलो करतात किंवा हा एक कंपोनंट आहे. या कंपोनंटमध्ये असं म्हटलेलं आहे की जे काही रियालिटीमध्ये आहे, म्हणजेच द इगो डेव्हलप्स फ्रॉम द इड अँड इन्श्युअर्स दॅट द इम्पल्स ऑफ इड कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ मॅनर ॲक्सेप्टेबल इन द रिअल वर्ल्ड. म्हणजेच एखादा व्यक्ती आहे, सपोज इड पर्सनॅलिटीचा व्यक्ती आहे, त्याला एखादी गोष्टीची गरज आहे, तर ती गोष्ट द इगोला काय वाटणार? ज्याची पर्सनॅलिटी इगो आहे तर त्या व्यक्तीला काय वाटणार की जी काही गरज आहे द इड या इंडिव्हिज्युअलला, तर ही गरज बाहेरच्या जगामध्ये बरोबर आहे की नाही या गोष्टीचा तो विचार करणार. एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जर एखाद्या मीटिंगमध्ये आहे,
तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये बसलेले आहे आणि तुम्हाला जर भूक लागलेली आहे, ओके, तर तुमची पर्सनॅलिटी जर ईड असणार, म्हणजेच ईड कंपोनंटची जर तुमची पर्सनॅलिटी असणार, तर तुम्ही काय करणार की ती मीटिंग सोडून जाणार आणि काहीतरी खाऊन घेणार, कारण तुम्हाला भूक लागलेली आहे. बट ते सोशली ॲक्सेप्टेबल आहे का? तुम्ही मीटिंग सोडून जाऊ शकत नाही. ओके, तर द इगो ही जी पर्सनॅलिटी आहे, तर ही पर्सनॅलिटी काय करणार की तिथे विचार करणार की आपण मीटिंगमध्ये आहो, तर आपण मीटिंग झाल्यानंतरसुद्धा जेवण करू शकतो किंवा आपली जी नीड आहे ही आपण पूर्ण करू शकतो. ओके, सो इट will react instantly and the ego will think about the reality and the situation, and he will express in a manner acceptable in the real world. म्हणजे जे काही रिअल वर्ल्डमध्ये एक्सेप्टेबल आहे तसंच बिहेव करणं, अशा काही पर्सनॅलिटी असतात. तर आपण आता 2 पर्सनॅलिटी पाहिलेल्या आहेत, द ईड अँड द इगो. ईडनुसार काय असतं की एखादी गोष्टीची गरज आहे तर ती लवकरात लवकर त्याला पूर्ण करायची असतं, आणि द इगो ही जी पर्सनॅलिटी आहे, या पर्सनॅलिटीनुसार ते आधी विचार करतं की बाहेरच्या जगामध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित आहेत का. जर त्या गोष्टी रिॲलिटीमध्ये होत असणार तरच त्या पूर्ण करायच्या. ओके, द इगो वर्क्स ऑन द रिॲलिटी प्रिन्सिपल विच ट्राईव्स फॉर or which tries to satisfy its desire in a realistic and socially acceptable way. ओके, तर ईडमध्ये आपण पाहिलं होतं की ते कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं? प्लेजर प्रिन्सिपलवर, की जिथून आपल्याला लवकरात लवकर प्लेजर मिळणार. आणि द इगो हे कशावर वर्क करतं? रिॲलिटी प्रिन्सिपलवर. ओके, देन द नेक्स्ट वन इज द सुपर इगो. तर या पर्सनॅलिटीचे आता लोक कसे राहणार? आपण आता 2 पाहिलेले आहेत, एक द ईड अँड द इगो. एक इन्स्टिंक्टवर वर्क करतं की लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टीचं काहीतरी मिळालं पाहिजे, आणि दुसऱ्या इगोमध्ये आपण पाहिलं की रिॲलिटीवर वर्क करतं की ते सोशली ॲक्सेप्टेबल आहे की नाही. देन द थर्ड वन इज द सुपर इगो. द सुपर इगो इज अ ॲस्पेक्ट ऑफ पर्सनॅलिटी दॅट होल्ड्स ऑल अवर इंटरनाइज moral standard and ideals that we acquire from both parents and society. The superego works on idealistic principle. It provides guidelines for making judgments. The superego acts to perfect and civilize our behavior. It works to suppress all unacceptable urge of the id and struggles to make the ego act upon idealistic स्टँडर्ड्स रॅदर दॅन रिअलिस्टिक स्टँडर्ड्स. तर सुपर इगो या पर्सनॅलिटीच्या किंवा या थेअरीमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या काही ईडच्या गरजा आहेत ह्या अनएक्सेप्टेबल जर असणार तर ते सुपर इगो पर्सनॅलिटी पूर्ण करणार नाही. बट ते प्रयत्न करणार की ज्या काही गरजा आहेत इगोच्या, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याची पर्सनॅलिटी इगो आहे आपण कसं म्हणू शकतो की ती रिअलिस्टिक गोष्टींची डिमांड करतो. तर सुपर इगो काय करणार? तर तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलेले आहेत आणि दुकानामध्ये तुम्ही शॉपिंग करताना 500ची शॉपिंग केली. ओके, म्हणजे तुम्ही 500 रुपयाची शॉपिंग केलेली आहे आणि तुम्ही त्या दुकानदाराला एक 2000ची नोट दिली. तुम्ही 500ची शॉपिंग केली, ओके, आणि तुम्ही त्याला 2000 रुपये दिले. तर तो दुकानदार काय करणार? तुम्हाला 1500 रुपये वापस देणार, कारण 500 रुपयाची तुम्ही शॉपिंग केलेली आहे. बट जर त्या दुकानदाराने चुकून 1600 रुपये तुम्हाला परत दिले, तुम्हाला परत घ्यायचे होते 1500 रुपये आणि त्या दुकानदाराने चुकून तुम्हाला 1600 रुपये दिले, तर सुपर इगो हा पर्सनॅलिटीचा जर व्यक्ती असेल तर तो काय करणार की त्या दुकानदाराला सांगणार की तुम्ही मला 100 रुपये जास्त दिलेले आहेत, तर तुम्ही मला 1500 द्या आणि 100 तुम्ही परत घ्या. ओके, तर ही झाली तिसरी पर्सनॅलिटी. म्हणजेच या ठिकाणी जर इगो पर्सनॅलिटीचा व्यक्ती असता तर त्याने काय केलं असतं की रिॲलिटी प्रिन्सिपलवर चालतं की 1600 मिळाले ना, माझा इथे फायदा होत आहे तर मी घेऊन घेणार. बट सुपर इगो या पर्सनॅलिटीमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही एखाद्या व्यक्तीचं बिहेवियर जे असतं हे सिव्हिलाइज करणं, म्हणजेच एखादा एक चांगला नागरिक होणं. या पर्सनॅलिटीमध्ये असं म्हटलेलं आहे की एक चांगला नागरिक होणं जे सोशली ॲक्सेप्टेबल आहे, पण ते स्वतःलासुद्धा ॲक्सेप्टेबल असलं पाहिजे किंवा ते नियमानुसार असलं पाहिजे.
तर या सर्व गोष्टींचा विचार करून द सुपर इगो या पर्सनॅलिटीचे व्यक्ती काम करतात. ओके, तर या थेअरीमध्ये आपण 3 कन्सेप्ट पाहिले, द इड, द इगो अँड द सुपर इगो. पहिल्या याच्यात आपण पाहिलं की प्लेजर प्रिन्सिपलवर वर्क करतं, म्हणजे लवकरात लवकर गरज पूर्ण करायची आहे काही झालं तरी. दुसऱ्यामध्ये पाहिलं आपण रिॲलिटी प्रिन्सिपल, की सोशली ॲक्सेप्टेबल आहे का. आणि तिसऱ्यामध्ये पाहिलं की सोशली ॲक्सेप्टेबल जरी असणार तर ती वागणूक आपल्याला एक चांगला नागरिक बनवतं का. तर या 3 पर्सनॅलिटीचे वेगवेगळे लोक असतात असं या थेअरीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, देन द नेक्स्ट थेअरी इज निओ फ्रेउडियन थेअरी ऑर सोशिओ सायकोलॉजिकल थेअरी. तर बघा, यामध्ये असं म्हटलं आहे, सोशिओ सायकोलॉजिकल थेअरी असेस्ड or asserts that the individuals and society are interlinked. Okay, the individual and society are interlinked. This means an individual strives to meet the needs of the society and the society helps him to attain his goals. Through this interaction the personality of an individual is determined. तर या थेअरीनुसार असं म्हटलेलं आहे की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी डिटरमाइन केली जातं, की कोणताही व्यक्ती असेल तर तो व्यक्ती आणि सोसायटी यांमध्ये काय असतं, एक इंटरलिंक असतं. आणि समाज कोणत्याही व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतं आणि कोणताही इंडिव्हिज्युअल समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतो. तर सोशिओ सायकोलॉजिकल थेअरीमध्ये असं म्हणणं आहे की कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी ही डिटरमाइन करण्यासाठी सोसायटी आणि तो इंडिव्हिज्युअल ह्या 2 गोष्टीमध्ये इंटरलिंक असतं, तेव्हाच आपण कोणत्याही व्यक्तीची पर्सनॅलिटी डिटरमाइन करू शकतो. या आधीच्या थेअरीमध्ये आपण काय पाहिलं होतं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीचे इन्स्टिंक्ट काय आहेत, तो कसा बिहेव करतो, किंवा ज्या काही बायोलॉजिकल गोष्टी आहेत त्यानुसार त्याची पर्सनॅलिटी डिटरमाइन होतं. बट या थेअरीमध्ये त्या थेअरीला अपोज केलेला आहे आणि इथे असं म्हटलेलं आहे की सोसायटी आणि तो पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल यामध्ये जी काही रिलेशनशिप आहे, तर या रिलेशनशिपनुसार काय होतं, एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी तयार होतं. द सोशिओ सायकोलॉजिकल थेअरी इज अ कंट्रीब्युशन ऑफ अल्डेर, हर्नी, फोरमॅन अँड द सोल्वन. So this theory is also called as a neo-Freudian theory because it differs from the Freud's psychoanalytical theory in the following aspects. According to theory, social variables and not the biological instinct are the important determinants in the shaping of individual personality. म्हणजेच या थेअरीनुसार म्हटलेलं आहे की जे काही बायोलॉजिकल इन्स्टिंक्ट आहेत हे जबाबदार नसतात. तर जबाबदार कोणत्या गोष्टी असतात, की ज्या काही गोष्टी एखादा व्यक्ती सोसायटीमध्ये शिकतो किंवा जे काही लिंकेज असतं सोसायटीचं आणि पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलचं, तर त्यानुसारच त्या पर्टिक्युलर व्यक्तीची पर्सनॅलिटी असतं. ओके, देन द लास्ट वन इज सेल्फ थेअरी. तर आतापर्यंत आपण 3 थेअरी पाहिलेल्या आहेत. सुरुवातीला पाहिला आपण जॉब फिट थेअरी, त्यामध्ये जी पर्सनॅलिटी असतं त्या पर्सनॅलिटीची असेसमेंट केली जातं. तर असेसमेंट केल्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात आणि त्यानुसार तो पर्टिक्युलर व्यक्ती एखाद्या जॉबसाठी फिट आहे का हे असेस केलं जातं. ओके, त्यानंतर आपण फ्रूड्स थेअरी पाहिली, म्हणजे सायको ॲनालिटिकल थेअरी त्याला आपण म्हटलं. त्या थेअरीमध्ये आपण पाहिलं की 3 प्रकारचे व्यक्ती असतात, द इड, द इगो, सुपर इगो. ओके, त्यानंतर आपण 3rd नंबरवर पाहिलं निओ फ्रेउडियन थेअरी. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सोसायटी आणि पर्टिक्युलर एखादा इंडिव्हिज्युअल असेल तर त्यामधलं जे इंटरलिंकेज असतं तर त्यावर एखाद्या पर्सनॅलिटी किंवा एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डिटरमाइन केली जातं. आणि सगळ्यात शेवटी आहे सेल्फ थेअरी. सो धिस थेअरी emphasizes on the set of perception of individual has for himself and the perceptions of relationship he has with others. म्हणजे सेल्फ थेअरीनुसार असं सांगितलेलं आहे की एखादा व्यक्ती स्वतःविषयी काय विचार करतो किंवा समाज त्याविषयी काय विचार करतं, तर यावर सेल्फ थेअरी डिपेंड आहे किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डिपेंड आहे. तर सेल्फ थेअरीमध्ये 4 कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत महत्त्वाचे: सेल्फ इमेज, आयडियल सेल्फ, लुकिंग ग्लास सेल्फ अँड रिअल सेल्फ. तर हे कन्सेप्ट काय आहेत हे आपण आता पाहूया.
So first of all, self-image. Self-image means what an individual thinks about himself. एखादा व्यक्ती स्वतःविषयी काय विचार करतो. Everybody has certain beliefs about themselves, such as who or what they are. These beliefs from self-image and identity of a person. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं की आपण कोण आहो, आपण काय करतो किंवा आपण कसं आहो. ही झाली सेल्फ इमेज. प्रत्येकाला स्वतःविषयी काही ना काही वाटतं की आपण ॲक्च्युअलमध्ये कसं आहो. देन आयडियल सेल्फ. तर आयडियल सेल्फ म्हणजे काय असतं. द आयडियल सेल्फ मीन्स द वे अँड इंडिव्हिज्युअल्स वूड लाईक टू बी. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी आहे, बट त्याला काय व्हायचं आहे किंवा त्याला काय वाटतं की आपण कसं राहायला पाहिजे किंवा आपली पर्सनॅलिटी कशी राहायला पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो, आयडियल सेल्फ. इट इज व्हेरी मच डिफरंट फ्रॉम द सेल्फ इमेज ॲज इट शोज द आयडियल पोझिशन परस्यूड बाय द इंडिव्हिज्युअल, व्हेर ॲज द सेल्फ इमेज इज द रिॲलिटी. म्हणजेच सेल्फ इमेज म्हणजे काय असतं, रिॲलिटी असतं की त्या पर्टिक्युलर व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे आणि त्याला कसं व्हायचं आहे हे काय दाखवतं, आयडियल सेल्फ. ओके. देन लुकिंग ग्लास. द लुकिंग ग्लास सेल्फ मीन्स an individual perception of how others are perceiving his qualities or feeling about him. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपली पर्सनॅलिटी कशी आहे, तर यामध्येच लुकिंग ग्लासमध्येच काय असतं की दुसरे आपल्याविषयी काय विचार करतात. ओके. तर दुसऱ्यांना आपली पर्सनॅलिटी कशी वाटतं, त्यालाच आपण काय म्हणतो, लुकिंग ग्लास पर्सनॅलिटी. देन द रिअल सेल्फ. The real self is what others show you with respect to your self-image. An individual self-image is confirmed when others responses to him and share their beliefs or perception about what they actually feel about him. तर सर्वात महत्त्वाची असतं रिअल सेल्फ. रिअल सेल्फमध्ये काय असतं की जेव्हा आपण सोसायटीमध्ये राहतो, आपले फॅमिली मेंबर्स असतात, आपले फ्रेंड्स असतात किंवा इतर जे काही ऑर्गनायझेशनमध्ये सपोज आपण वर्क करत असणार, तर आपले जे काही कलिग राहणार, तर आपली जी एक पर्सनॅलिटी आहे हे आपल्याला माहीत राहतं. बट जेव्हा दुसरे आपल्याला सांगतात की तुम्ही कसे आहात, म्हणजेच तुम्हाला जर वाटत असेल की मी खूप चांगला आहे, सपोज उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुम्हाला जर वाटत असेल की एक पर्टिक्युलर विद्यार्थ्याला वाटतं की तो विद्यार्थी खूप चांगला आहे. ओके. तो सर्वांना सांगतो की मी एक चांगला विद्यार्थी आहे. बट त्या क्लासमधले जर इतर विद्यार्थी म्हणत असणार की हा विद्यार्थी चांगला नाही, किंवा त्या कॉलेजमधले काही टीचिंग स्टाफ म्हणत असणार की तो विद्यार्थी चांगला नाही, तर ही काय झाली, रिअल सेल्फ इमेज. म्हणजेच आपल्याला वाटतं की आपण चांगले आहो, बट ॲक्च्युअलमध्ये सोसायटीला ते वाटत नाही किंवा सोसायटी त्याला सांगतं की जर तू चांगला आहे तर, जर चांगला आहे तर ते नक्कीच चांगलंच म्हणणार. ओके. तर ह्या 4 पर्सनॅलिटीज असतात किंवा 4 वेगवेगळे इमेजेस असतात. सेल्फ इमेज, आयडियल सेल्फ, लुकिंग ग्लास म्हणजे आपण कसं आहो, दुसऱ्याच्या सांगितलेलं की आपल्याला कसं व्हायचं आहे किंवा दुसरे आपल्याविषयी काय विचार करतात आणि दुसरे आपल्याला आपली रिॲलिटी कशी सांगतात. तर या 4 प्रकारच्या पर्सनॅलिटीज असतात. ओके. तर आज आपण 4 वेगवेगळ्या प्रकारच्या थेअरी पाहिल्या. त्यामध्ये आपण पाहिलं जॉब फिट थेअरी, देन सायको ॲनालिटिकल, सोशिओ सायकोलॉजिकल अँड द सेल्फ थेअरी. ओके. तर ह्या सायकोलॉजीच्या थेअरी आहेत, तुम्हाला थोड्या समजायला कठीण जाणार जर तुम्हाला यामध्ये कोणता एखादा कन्सेप्ट कळला नसणार, जसं की द इड, इगो अँड सुपर इगो. मला वाटतं की हे कन्सेप्ट थोडे तुम्हाला लवकर समजणार नाहीत. तरी पण जर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या नाही तर मला तुम्ही नक्कीच मॅसेज करा किंवा कॉल करा, आणि जर तुम्हाला कोणताही कन्सेप्ट समजला नाही तर नक्कीच मी पुन्हा तो कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. ओके. तर पर्सनॅलिटी चॅप्टरमध्ये आपण यानंतरच्या क्लासमध्ये पाहू लेविन्सन थेअरी ऑफ अडल्ट लाईफ स्टेजेस, देन हॉल्स कॅरियर स्टेज मॉडेल. ओके. सो इनफ फॉर टुडेज सेशन, and in the next session we will see another theories of personality. Okay, so thank you and thank you for joining the session.